नमस्कार मंडळी, कसे आहात? नक्की छान असाल. कितीही काळी पडलेली मान असो, पाठ असो किंवा हातपाय असो, आज आपण अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीनं घरातीलच वस्तू वापरून अगदी काळे पडलेले, कधीही न जाणारे काळे कुट्ट दाग साफ कसे होतील हे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओची कुठलीही स्टेप मिस करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आपल्याला काळे डाग नष्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं 1 चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ का घ्यायचं, तर बेसन पीठ जे असतं ते आपल्या चेहऱ्यासाठी किंवा पाठीसाठी, काळ्या डागासाठी क्लिनिंगचं खूप चांगलं काम करतं. यासाठी आपण बेसन पीठऐवजी इथं तुम्ही कणिकसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. बटाट्याला काय करायचं, आपल्याला अगोदर सोलून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ज्यांची त्वचा ऑइली असते ती ऑइली त्वचा नष्ट करण्यासाठी बटाट्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि बटाटा जो असतो आपल्या डोळ्याच्या खाली वर्तुळ सर्कल वगैरे आलेले असतात कधी कधी, त्याचे जर बटाट्याचे काप करून जर डोळ्याच्या वर ठेवले तर ते सर्कल पूर्णपणे नाहीसे होतात. त्यासाठी आपल्याला बटाट्याची खूप आपल्या त्वचेसाठी मदत होते. हा बटाट्याची साल मी वरच्या साईडनं पूर्ण काढून घेतलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ माझा कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहतात कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मलाही लक्षात येईल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, हे फेस पॅक बनवायचं आहे. त्यासाठी बटाटा आपल्याला इथं एका खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त फेस पॅक बनवायचा असेल तर तुम्ही इथं पूर्ण बटाटासुद्धा खिसून घेऊ शकता. पण मला थोडासाच फेस पॅक बनवायचा होता म्हणून मी इथं एक अर्धा बटाटा पूर्णपणे खिसून घेतलेला आहे. त्याचा खिसचा उपयोग आपण कसा करायचा हे सुद्धा पाहणार आहोत. त्याचा खिस आपल्याला अजिबात फेकायचा नाही आहे. हा बटाटा खिसून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हे बटाट्याचा रस जो आहे ते आपल्याला त्यामध्ये पिळून टाकायचा आहे. अर्ध्या बटाट्याच्या किसमधून 1 ते 1.5 चमचा त्याचा रस निघतो. तर हा जो किस आहे हा आपल्याला अजिबात फेकून द्यायचा नाही आहे. त्याचासुद्धा आपण खूप चांगला आणि यूजफुल वापर करणार आहोत. आपल्याला हा किस आता बाजूला ठेवून द्यायचा आहे. हे बटाट्याचा जो रस आहे तो आपल्याला पूर्णपणे पिळून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय, आपल्याकडे जर गुलाबजल असेल तर आपण इथं एक अर्धा चम्मच गुलाबजल यूज करणार आहोत. मी इथं गुलाबजल घेतलेला आहे. जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर तुम्ही इथं गुलाबजल स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे जे आपलं जे फेस पॅक आहे तो पूर्णपणे फेटून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये एकही गाठ राहणार नाही. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. हे पूर्णपणे आता मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला एक आपल्या घरातीलच आणि आपल्या त्वचेला अगदी उपयोगी पडणारी अशी वस्तू एक महत्त्वाची टाकायची आहे, ती म्हणजे हळद. आपण डेली रुटीनमध्ये हळदीचा यूज करत असतो आणि आपल्या त्वचेसाठी सुद्धा हळद खूप कामाची असते. म्हणून आपल्याला ही हळद टाकून पूर्णपणे आपल्याला हे मिश्रण जे आहे, फेस पॅक जो आहे तो पूर्णपणे फेटून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी एक महत्त्वाची वस्तू त्यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे शॅम्पू. तुम्ही इथे कुठलाही शॅम्पू यूज करू शकता. कोणत्याही ब्रँडचा शॅम्पू घेतला तरी चालेल. आपल्याला काय करायचं, इथं शॅम्पू टाकायचा आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण शॅम्पू टाकून मिक्स केल्याच्या नंतर अगोदर आपल्याला आपण ज्या पार्टवर हे यूज करणार आहोत तो पार्ट आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून आणि कोरडा करून घ्यायचा आहे. कारण आपण आपल्या शरीराची जर आपण स्वच्छता ठेवली नाही तर त्याचेसुद्धा खूप बेकार आणि वाईट परिणाम होऊ शकतात. तुम्ही पाहतात पूर्णपणे आपला फेस पॅक तयार झालेला आहे. आता हा फेस पॅक कुठे आणि कधी आणि कसा यूज करायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्या पार्टवर यूज करणार आहोत तो पार्ट तर आपण साफ करून घ्यायचाच आहे. आपण तर स्वच्छ राहतोच, पण कधीकधी अनावधानाने काही कारणास्तव आपली त्वचा कोरडी राहते आणि ती साफ करण्यात नाही आली तर आपल्या त्वचेला स्क्रॅचेस आणि काळे डाग येऊ शकतात. ते कधीही कुठल्याही क्रीमने किंवा कुठल्याही कॉस्मेटिकनं जात नाहीत. मी काय केलेलं आहे, आपल्या हाताला जे आहे हा जो फेस पॅक आहे तो यूज करून पाहत आहे. आपण चेहऱ्याला लावण्याच्या अगोदर, कोणाची स्किन एकदम सेन्सिटिव्ह असते म्हणून चेहऱ्याला लावण्या अगोदर आपण हातावर थोडासा फेस पॅक तयार झाल्याच्या नंतर यूज करून पाहायचा आणि तो जर आपल्या हाताला सूट झाला तरच आपण चेहऱ्याला पूर्णपणे याचा यूज करायचा. इथे शॅम्पू टाकल्यामुळे, शॅम्पू जे आहे ते क्लिनिंगचं खूप चांगलं काम करत असतो आणि शॅम्पू टाकल्यामुळे चेहऱ्याला काही फरक तर पडत नाही. कारण आपण जेव्हा केव्हा डोक्याला शॅम्पू लावतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर शॅम्पूचं पाणी किंवा शॅम्पू येतच असतो. त्यामुळे शॅम्पूचं तर काही स्किनसाठी बॅड इफेक्ट तर होत नाही. पण यूज करण्याच्या अगोदर, चेहऱ्याला यूज करण्याच्या अगोदर अगदी हातावर यूज करून पहा. मी असं आपल्याला पूर्ण असं पातळ अशी लेअर द्यायची आहे हातावर. पूर्ण असा घट्ट लेअर काही देण्याची गरज नाही आहे. आपण पातळ अशी लेअर दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, याला एक 10 मिनिट असंच सोकू द्यायचं आहे, जेणेकरून
आपली डेड झालेली जी स्किन असते ती व्यवस्थित टवटवीत होते. त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे 10 मिनिट सोकू द्यायचं आहे. आणि जे आपले हातावरचे म्हणा, चेहऱ्यावरचे म्हणा, जे नको असलेले केस असतात ते सुद्धा ह्या फेस पॅकनं आपण अत्यंत छान पद्धतीनं काढू शकतो. आता हे 10 मिनिट झालेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपण जो बटाट्याचा जो किस आपण काढलेला होता त्याचा रस काढून घेतल्यानंतर जो किस होता, आपल्याला काय करायचं, तो किस आपल्याला हळूच आपण जशी मालिश करतो आपण पार्लरमध्ये जसं आपल्या चेहऱ्याला मालिश करून देतात तसं किस घ्यायचं आहे. या किसमुळं उपयोग काय होतो, जो आपले आताच मी सांगितल्याप्रमाणे जे आपले अनचाहे बाल असतात, जे केस असतात ते पूर्णपणे निघून जातात, जेणेकरून आपल्याला वॅक्स किंवा पेडिक्युअर मॅनिक्युअरसुद्धा अजिबात करण्याची गरज पडत नाही. हा जो किस आहे तो पूर्णपणे आपल्या हाताला हळूवारपणे आपल्याला अशी मालिश करून घ्यायची आहे, जेणेकरून जे काही आपली स्किन डेड झालेली होती ती पूर्णपणे टवटवीत होणार आहे. पूर्ण व्यवस्थित मालिश करण्याबरोबरच आपल्याला स्वच्छतेची सुद्धा खूप काळजी घ्यायची आहे. पूर्ण मालिश केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि आपला जो हात आहे तो पूर्णपणे आपल्याला साफ करून घ्यायचा आहे. याच पद्धतीने तुम्ही मानेवर, पाठीवर किंवा चेहऱ्यावर सुद्धा यूज करू शकता. चेहऱ्यावर लावल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला असं 10 मिनिट सोकू द्यायचं आहे. आणि जो बटाट्याचा किस आहे तो किसनं आपल्याला हळूवार चेहऱ्याची अशीच मालिश करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पार्लरमध्ये अजिबात जाण्याची गरज पडणार नाही. पार्लरमध्ये वेगवेगळे कॉस्मॅटिक वापरले जातात, कधी आपल्या चेहऱ्यावर ते सूटसुद्धा होत नाहीत, पण हे घरगुती उपाय असल्यामुळं याचा इफेक्ट खूप चांगलाच होतो, कारण बॅड इफेक्ट अजिबात होत नाही. त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा एखाद्या वेळा ट्राय करून पहा. स्किनला याचा भरपूर फायदा होतो. 10 मिनिटाच्या नंतर मी हळूवारपणे अशी त्या किसमुळं मालिश करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपण एक गोष्ट विसरतो, आपण घरी फेस पॅक करून मालिश तर करतो, फेस पॅकसुद्धा यूज करतो, पण आपल्याला जशा पार्लरमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की उन्हामध्ये जाऊ नका, चेहऱ्याला साबण लावू नका, त्या आपण घरी फेस पॅक यूज केल्याच्या नंतर फॉलो करत नाही. आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा असा कोणता फेस पॅक किंवा अशी काही रेमेडी यूज केल्याच्या नंतर जसे पार्लरमध्ये इंस्ट्रक्शन देतात तसंच आपण घरीसुद्धा फॉलो केलं पाहिजे. व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आपण व्हिडिओ जर फॉलो केला तर नक्कीच आपल्या स्किनला त्याचा भरपूर असा उपयोग होतो. मी असं हे स्वच्छ पाण्याने साफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कॉटनच्या कपड्याने अगदी नरम कपडा पाहिजे तसं पूर्णपणे आपल्याला पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या स्किनला त्रास होणार नाही. चेहऱ्याचं सुद्धा तुम्ही असंच करू शकता. मी ते कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याने पूर्णपणे असं स्वच्छ करून घेत आहे. आपल्याला एकदम असं खरखरीत टावेल वगैरे इथं घ्यायचं नाही आहे, जेणेकरून आपली त्वचा जी आहे, स्किन जी आहे ती अगदी छान कोमल नाजूक बनलेली असते. तुम्ही दोन्ही हातामधला फरक तर पाहणारच आहात. तुम्ही पाहू शकता दोन्ही हातामध्ये किती फरक पडलेला आहे. दोन्ही हातामधला इफेक्ट नक्कीच तुम्हाला जाणवत असेल, तुम्ही पाहत आहात. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जसं पार्लरमध्ये सांगितलं जातं त्याच पद्धतीने आपल्याला इथं कुठलंही लोशन यूज करायचं आहे. इथं अगर तुमच्याकडे लोशन नसेल तर तुम्ही अगदी खोबरेल तेलसुद्धा इथं यूज करू शकता. आणि आपल्याला हळूवारपणे लोशन लावून हाताची थोडीशी मालिश करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या हाताला रॅशेस येणार नाहीत. तुम्ही विचार करत असाल की ही रेमेडी यूज कधी करायची, एक तर रात्रीच्या वेळी किंवा सकाळी आपण ही रेमेडी यूज करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जर यूजफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लवकरच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.